ही भंती जी आहे धर्मशील भंती, त्याचा पुत्र आपण बाहेर त्यांनी शोध लावला या गाडीचा. जवळजवळ 14 वर्ष लागली त्यांना. हे काय मिलिटरी एरिया आहे ना, याचं नाव यांची पहिली पण MHOW म्हणजे मिलिटरी हेडक्वार्टर ऑफ वॉर. इकडे वस्ती नसल्यामुळे इकडे तर त्यांना कोणी येऊ देत नव्हतं. मग काळे नावाचा एक ऑफिसर होता, त्यांनी त्यांना मदत केली. ते रजिस्टर बघितलं, रजिस्टर नाव बघितलं. ते ही तर सगळे चाळ होती गर्दा वैदाची. तिथं त्याच्यावर नाव होतं रामा महार, पुढे सुभेदार होतं, त्याच्यावर ते हेच घर आहे. नंतर मग ते दिल्लीला चक्रा मारत राहिले. 2000 म्हणजे 1984 ला मग त्यांना देतो म्हणून जागा आम्ही असं. म्हणजे किती वर्ष? 14 वर्षांनी. नंतर बाबासाहेबांना सुवर्ण जयंती वर्षी आली. त्याचा खूप मोठा प्रोग्राम आहे. त्या कार्यक्रमात भरपूर लोक आले होते, केंद्राचे लोक आले. नंतर मग हे स्मारक बांधून त्यांनी सांगितलं. हे स्मारक त्यांना उभं राहिलं 2007ला. 2008ला त्याची ओपनिंग तारीख ठरली, पण भंतेजी 2007लाच वाढली. त्यांच्या डोळ्यात देखत ते ओपनिंग नाही झालं. नंतर दुसरे अध्यक्ष म्हणून सर्वशील भंतेजी झाले, ते 2018ला वाढले. तिसरे भंतेजी ती झाली सुमेरबरी भंती, यवतमाळ जिल्हा, नेर तालुका, वसपळी गाव. अच्छा. हा, यवतमाळच्या अलीकडे 30 किलोमीटर अलीकडे. हा, नाही माहिती आहे ना. माहिती आहे ना. मी म्हणजे नेरला राहिलेलो आहे, वटपडीला आलेलो आहे. वटपडी दरवर्षी 2-3 फेब्रुवारी धम्म परिषद होती. आम्ही उत्तरवाडणा गाव ऐकलं असेल. वटपडीला नाशिकला होतो 15-16 वर्षे. तब्येत बिघडल्यामुळे मी वटपडीला आलो. तिथून मग इकडे जाणं येणं असल्यामुळे भंतीच्यानंतर आता मी इथं अध्यक्ष आहे. तर भंतीच्या काळात जागा भेटली आपल्याला. इथं राहण्याचे कसं खूप प्रॉब्लेम आहे. म्हणजे इच्छा ही राहण्याची पण नाही राहू शकत. त्याच्यामुळे आता आपल्याला इथं 3.5 एकर जागा मिळालेली आहे. ती जागा आपल्याला संस्थेचं नावानं दिलेली आहे. एक प्रोजेक्ट तयार करत आहे. त्याच्यामध्ये तुमचा परिवार आले तर तुम्हाला राहण्यासाठी असं 10 बाय 10ची 70 रूम करत आहे. मोठमोठ्या हॉल, ट्रिपच्या गाड्या आल्या, 2-4 गाड्या आल्या एका टायमाला. तिथं त्यांना व्यवस्थित राहता आलं पाहिजे. 200 लोकांचं समजा. आमच्या शासकीय संघटनेची जिवंत राहिले पाहिजे, जिवंत राहिले त्यासाठी तुमच्या भविष्यामध्ये जीवन जगत असताना सुख शांती समाधानात असो. तुमच्या ज्या काही इच्छा अपेक्षा पौर्णिमेच्या शीतलचंद्रासारख्या भरपूर तुम्हाला नेहमी वारंवार आर्थिक कार्य पूर्ण करण्यासाठी ही दीर्घ आयुष्य लाभो अशी मंगल व्यक्तीच्या पाहिजे हात धरून आशीर्वाद. सपेंद्रियो विभजन्तु सपरोगो विनाशतु माते भवन्तन्तरायो सुखी दीर्घायुको भवतु सपमङ्गलं रक्षन्तु सपदेवता सपबुद्धानुधम्मानुसङ्गानुगाते सदा सुखी भवन्तु ते. आम्ही 2 मिनिट कार्यक्रम घेतला.